महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका मदतनीस नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मानधन वाढबाबत आली आहे खास अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। नागपूर हिवाळी अधिवेशन विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विधिमंडळावर मोर्चा, वेळ काढू धोरणाचा केला निषेध। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती मोर्चा आज बालभवन येथून निघाला। राज्यभरातून आलेल्या हजारो अंगणवाडी कर्मचारी त्यात सामील झाल्या होत्या। संविधान चौकाजवळ त्याचे रूपांतर जाहीर सभेत झाले। कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तीव्र निदर्शने केली। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, सेवा समाप्ती वयाचा प्रश्न आणि इतर मागण्यासाठी जोरदार आंदोलन करतात। ज्यात मोर्चे, निदर्शने व काम बंद आंदोलनाचा समावेश असतो, ज्यामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर लक्ष वेधले जाते आणि सरकारवर दबाव आणला जातो। जसे की 2023च्या अधिवेशनात 15 डिसेंबरला महामोर्चा काढण्याची घोषणा झाली होती। मुख्य मागण्या: मानधनात वाढ, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे मानधन 18,000 ते 26,000 रुपयांपर्यंत वाढवणे, राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा, त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता देणे, सेवा समाप्तीचे वय 60 वर्ष करणे, इतर मागण्या: ऑनलाईन कामावर बहिष्कार आणि इतर सुविधा। या आंदोलनामुळे अधिवेशनाचे कामकाज प्रभावित होते आणि सरकारला त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यास भाग पाडले जाते। नागपूर हिवाळी अधिवेशनात 2025 मध्ये सुरू आहे आणि विविध कर्मचारी संघटना यात त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत। थोडक्यात, नागपूर हिवाळी अधिवेशन हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचे आणि मानधन वाढ व इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, ज्यामुळे हे अधिवेशन आणि त्यांचे आंदोलन हे नेहमीच चर्चेत असते। धन्यवाद।